श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 4 ऑगस्टला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत आषाढ अमावस्या। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण मानला जातो। दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे। त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्यांना विशेष महत्त्व आहे। मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते। आषाढ अमावस्येनंतर श्रावण हा महिना सुरू होतो आणि हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या आषाढी अमावस्येला विशेष महत्त्व दिल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी हे येणार नाहीत। आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। 7 पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल। असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे। सकाळी तुम्ही 10 वाजण्याच्या अगोदर हा दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळी 7च्या अगोदरच हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल। हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा आहे? आपल्याला हा दिवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी लावायचा आहे। पितृदोष हा नष्ट करण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात, जसे की घरामध्ये कारण नसतानाही सतत भांडणं होतात। अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये कलह होतो, मतभेद होतात, कुटुंबामधले सदस्य एकमेकांचे दुश्मन बनतात। यामुळे आपल्या घरामध्ये एकोपा राहत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा देखील टिकत नाही। आलेला पैसा हा आपल्या घरातून कोणत्या कारणातून निघून जातो। यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही। मुलं हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही, मुलं वाईट व्यसनीसुद्धा जात असतात। मुलांची प्रगती ही खुंटत चालते, कुटुंबाची देखील प्रगती होत नाही। आपल्या घरामध्ये सतत आजारपण राहतं। घरामध्ये कुठलंही शुभ कार्य जे आहे तर ते देखील आपल्या घरामध्ये घडत नाही। यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच आपल्या घराला पितृदोष हा लागलेला आहे। पितृदोषामुळेच आपल्या घरामध्ये या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात। आणि जर मी तुम्हाला सांगितलेला हा उपाय जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुमच्या घरामध्ये केला तर नक्कीच तुमच्या घरातल्या या सर्व अडचणी दूर होतील। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। एक उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी सांगणार आहे आणि दुसरा उपाय हा तुमच्या घरातील अडचणी, पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी सांगणार आहे। तर पहिला उपाय हा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतरनं आपल्या देवघरातील सर्व देवांना तुम्हाला पंचामृताने स्वच्छ करायचं आहे। अमावस्येच्या दिवशी देवांना स्वच्छ करणं अतिशय शुभ मानलं जातं। पंचामृताने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहेत। यानंतरनं आपल्या देवघरामध्ये आपल्या नवीन आसन टाकायचं आहे, त्यावरती हे देव ठेवायचे आहेत।
शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती धूप तुम्हाला लावायचे आहेत. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते उपाय आपल्याला पटकन फळ देऊन जात असतात. ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. ही पंती चांगली असायला हवी, कुठेही तुटलेली फुटलेली अशी घ्यायची नाही. जर तुम्ही फुटलेल्या किंवा खंडित झालेल्या वस्तू जर कुठल्याही उपायामध्ये किंवा सेवेमध्ये वापरल्या तर त्या सेवेचं उपायाचं कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही. एक चांगला दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे तूप आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, म्हणजे त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन आवर्जून द्यायच्या आहेत. यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. देवघरामध्ये हा दिवा ठेवताना या दिव्याची दिशा जी आहे तर तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे. आपल्या घराची जी उत्तर दिशा असेल तर त्या उत्तर दिशेला त्या दिव्याची ज्योत येईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. अमावस्येच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा उपासना करत असतो. हा दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होते. असा दिवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये लावायचा आहे. दिव्यामधला तूप संपत आला तर दिव्यामध्ये पुन्हा तूप टाकायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर हा दिवा अमावस्येच्या दिवशी सकाळी लावल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दिवा काही कारणाने भिजला तर पुन्हा प्रज्वलित तुम्ही करू शकता. उपाय करून पहा. या उपायाने तुम्हाला नक्कीच खूप अधिक पटीने चांगलं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी, कुटुंबावरचे संकट विघ्न नष्ट होण्यासाठी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल आहे ते तेल तुम्हाला ते दिव्यात टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ किंवा काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाची जी वात असते, काळ्या धाग्याची वात तर ती तुम्हाला लावायची आहे. पांढऱ्या रंगाची वात तुम्हाला लावायची नाही. काळ्या धाग्याची वात जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पिण्याचं पाणी असेल, माठ असेल, हंडा असेल, फिल्टर असेल किंवा इतर कुठलं भांडं असेल तर त्या भांड्यापाशी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि आपले पितृ हे आपल्या घरामध्ये पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात. अमावस्येच्या दिवशी ते आपल्या घरी येत असतात आणि जिथे आपल्या पिण्याचं पाणी आहे तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला लावायचा आहे. याने आपले पितृ प्रसन्न होतात. आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि म्हणूनच आपल्याला पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा तिथे लावायचा आहे. हा दिवा तुम्ही विझल्यानंतर या दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना घालू शकतात. जर तुमच्याकडे काळ्या रंगाची वात नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची वात घेऊ शकतात आणि तुमच्याकडे काळा रंग असेल किंवा काळं काही असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात आणि त्या पांढऱ्या वातीला लावून ती वात तुम्ही काळी बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपण देवघरामध्ये जो दिवा लावला होता त्या दिव्याखालचे तांदूळ देखील तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.